मी अरुण घोडके. शिवचिंतन. देवगिरीच्या पहिल्या पराभवाची कारणे किती असतील तरी पहिल्या पराभवानंतर 3दा देवगिरीचा पराभव झाला आणि शेवटी पूर्णपणे देवगिरीचा पाडाव झाला. हे सत्य कधीही नजरेआड करता येणार नाही. महाराष्ट्राची लक्ष्मी अखंड खंडीच्या रूपाने दिल्लीला जात होती. याचा शंकर देवाला आणि हरपाळ देवाला राग जरूर होता. परंतु मराठी मुलकातील प्रजेला जर राग आला असता तर नंतरच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी शंकर देवाला किंवा हरपाल देवाला सैन्यबळ वाढवणे शक्य झाले असते. रयतेला गनिमी काव्याला अनुकूल करून घेणे सहज शक्य झाले असते. यावनी सैन्य उत्तरेतून देवगिरीवरती चालून येताना जागोजागी त्यांना अडवण्याची मोर्चे बांधणी करता येणे शक्य झाले असते. पण यादवांचे राज्य चे दुःख म्हणजे शेतकऱ्याकडून जबरदस्तीने जमवलेली संपत्ती दुर्दैवाने दिल्लीला पाठवली जावी लागत होती. या गोष्टीपुरते मर्यादित राहिले असते तर केवळ पगारी सैन्याच्या आधारावर आक्रमण थोपवणे अशक्य होणे हे स्वाभाविकच होते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.